Hi friends, I am Shinde teacher. We are going to learn the poem name of You Start Dying Slowly written by Pablo Neruda. This is didactic poem. ही जी पोएम आहे ती डिडॅक्टिक पोएम आहे. डिडॅक्टिक पोएम म्हणजे उपदेशपर कविता. द पोएट गिव्ज अस पीसेस ऑफ ॲडव्हाइस. कवीने यामध्ये आपल्याला खूप असे उपदेश केलेले आहेत. द पोएट ॲडवाइज अस टू बी पॅशनेट. या कवितेमध्ये कवी आपल्याला टू बी पॅशनेट म्हणजे बी ॲग्रेसिव्ह, आपल्याला आक्रमक व्हायला सांगत आहे. आता बघा, कवितेचं जे टायटल आहे ते आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. यू स्टार्ट डाईंग स्लोली मीन्स लुझिंग होप ऑफ अ हॅपी फ्युचर. आनंदी भविष्याची आशा गमावणे. कवीने प्रत्येक स्टांजामध्ये आपल्याला सजेशन केलेलं आहे. जर तुम्ही त्याप्रमाणे जर वागला नाही तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात, असं प्रत्येक स्टांजामध्ये आपल्याला कवीने सांगितलेलं आहे. लेट्स सी फर्स्ट स्टांजा. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. The poet tells us that if we do not travel, if you do not read or listen to the sound of life, we start dying slowly. जर तुम्ही जास्त प्रवास केला नाही तर, जर तुम्ही वाचन केले नाही तर, आणि जर तुम्ही जीवनाचा आवाज जर ऐकला नाही तर, इफ वी डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ. टू ॲप्रिशिएट म्हणजे कौतुक करणे. जर तुम्ही स्वतःचे कौतुक केले नाही तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावली आहे असं म्हणता येईल. मग आता बघा, यामध्ये कवी आपल्याला म्हणतो इफ वी डू नॉट रेकॉग्नाइज द गुड क्वालिटीज दॅट लाय विदिन अवर सेल्व्स. ज्या तुमच्यामध्ये गुड क्वालिटीज आहे त्या गुड क्वालिटीजचं जर तुम्ही ॲप्रिसिएशन केलं नाही, कौतुक केलं नाही, तर तुम्ही हळूहळू तुमच्या भविष्याची आशा गमावत आहात. आता सेकंड स्टांजा बघा. व्हेन यू विल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आता बघा, द पोएट रिमाइंड्स अस. कवी आपल्याला परत आठवण करून देतोय दॅट इफ वी किल अवर सेल्फ इस्टीम. आता सेल्फ इस्टीम म्हणजे बघा, मिनिंग दिलेले आपल्याला अ फिलिंग ऑफ बिंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ रिस्पेक्ट. जर तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्टच ठेवला नाही, जर तुम्ही स्वतःबद्दलच हायली विचार करू शकले नाही, स्वतःला आदर जर देऊ शकले नाही, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, आणि जर तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी जर परवानगीच दिली नाही तर, तुम्हाला स्वतःला मदत करण्यासाठी दुसऱ्यांनाच जर परवानगी जर दिली नाही, देन ऑल्सो वी स्टार्ट डाईंग स्लोली. तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. म्हणजे स्वतःला मदत करण्यासाठी दुसऱ्यांना सुद्धा तुम्ही काय करा, परवानगी द्या, असं या कवितेमध्ये आपल्याला कवी सांगतोय. आता पुढच्या स्टांजामध्ये बघा. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. बघा, ह्या स्टांजामध्ये एक सेन्सिबल ॲडवाइस दिलेला आहे बघा पोएटने आपल्याला. एकदम संवेदनशील असा संदेश दिलेला आहे. त्यामध्ये कवी बघा काय म्हणतो. इन द पोएट्स व्ह्यूज म्हणजे कवीच्या मते, इफ वन बिकम्स अ स्लेव ऑफ वन्स हॅबिट, जर एखादा जण त्याच्या हॅबिटच्या, त्याच्या सवयींचा जर गुलाम झाला, स्लेव मीन्स गुलाम, जर सवयीचा जर गुलाम झाला, or ends up doing the same things day after day without even bothering to change the routine, then one start dying slowly. जर तुम्ही तुमचं रुटीनच बदललं नाही, you also walking every day on the same path, तुम्ही दररोज एकाच मार्गावरून चालत आहात, तुम्ही तुमच्या हॅबिट जर बदलवल्या नाही तर, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचं रुटीनच बदलवलं नाही, डेली रुटीनच चेंज केलं नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली,
तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट क्लॉथ, तुम्ही जर डिफरंट कलर्स, डिफरंट क्लॉथ जर परिधान केले नाही, टू वेअर म्हणजे परिधान करणे, डिफरंट कलर, डिफरंट क्लॉथ जर तुम्ही परिधान केले नाही, ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, आणि जर इफ वी डू नॉट डेअर टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, स्ट्रेंजर्स म्हणजे अपरिचित, अनोळखी, जर तुम्ही अनोळख्याशी बोलण्यासाठी जर तुम्ही डेअरिंगच केली नाही, हिम्मत जर केली नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली, तुम्ही काय आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. म्हणजे बघा ह्या लाईनचं मिनिंग काय आहे, यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, म्हणजे जी व्यक्ती तुम्हाला माहीत नाही, जी स्ट्रेंजर आहे तुमच्यासाठी, अपरिचित आहे, त्या व्यक्तीशी तुम्ही जर बोलण्याची डेअरिंगच केली नाही, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. डिफरंट कलर्स जर तुम्ही परिधान केले नाही, तर तुम्ही आनंदी भविष्य गमावत आहात, असं आपल्याला इथे कवीने सांगितलेलं आहे. पुढे बघा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन, आता पॅशन मीन्स स्ट्रॉंग फिलिंग, जर तुम्ही स्ट्रॉंग फिलिंग, तुमच्यामध्ये खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे, तीव्र अशा भावना आहे, कारण कवीने, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं का द पोएट ॲडवाइसेस टू बी पॅशनेट, या कवितेमध्ये कवी आपल्याला पॅशनेट होण्यासाठी सांगतोय, ॲग्रेसिव्ह होण्यासाठी सांगतोय, आक्रमक होण्यासाठी सांगतोय. म्हणून कवी म्हणतो जर तुम्ही ॲग्रेसिव्ह झालाच नाही, तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग फिलिंग जर अवॉइड केल्या, अँड देअर टर्ब्युलंट इमोशन मिनिंग दिलेलं आहे बघा, अनस्टेडी म्हणजे अस्थिर, व्हायलंट प्रक्षुब्ध अशा भावना, जर तुम्ही तुमच्यामध्ये टर्ब्युलंट इमोशन आहे, तुमच्यामध्ये प्रक्षुब्ध अशा भावना आहे, आक्रमक अशा इमोशन आहे, जर तुम्ही टाळल्या, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. म्हणजे बघा, द पोएट वॉन्स अप, या स्टांजामध्ये कवी आपल्याला वॉन्स करतोय, म्हणजे आपल्याला इशारा देत आहे, इफ वी अवॉइड स्ट्रॉंग फिलिंग पॅशन अँड अनस्टेडी फिलिंग टर्ब्युलंट इमोशन विच ब्रिंग्स स्पार्कल टू अवर आईज, ज्या प्रक्षुब्ध भावना आपल्या डोळ्यांमध्ये एक स्पार्क निर्माण करतात, तुमच्या डोळ्यांमध्ये एक चमक निर्माण होते त्या टर्ब्युलंट इमोशनने, आणि जे स्पार्क निर्माण करणाऱ्या जर भावना तुम्ही अवॉइड केला, अँड मेक अवर हार्ट बीट फास्ट, आणि जर हा हार्ट बीट फास्ट, आणि जे तुमचं हृदय जे धडधडणारं असतं, त्याच्यामुळे प्रक्षुब्ध भावनेमुळे तुमचं हृदय एकदम धडधडतं, त्यालाच जर तुम्ही अवॉइड केलं, देन ऑल्सो वी स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. आता पुढे बघा, इफ वी डू नॉट चेंज युअर लाईफ व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, जर तुम्ही तुमच्या जीवनाचा मार्गच बदलवला नाही, अकॉर्डिंग टू द पोएट वी स्टार्ट डाईंग स्लोली इफ वी डू नॉट चेंज अवर लाईफ, जर आपण आपल्या जीवनाचा मार्गच बदलवला नाही, व्हेन वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ अवर जॉब ऑर लव्ह, तुम्ही तुमच्या जॉबशी, तुमच्या प्रेमाशी सॅटिस्फाईड नसाल, समाधानी नसाल, तुमचा जो काही जॉब असेल, ऑर विथ युअर लव्ह, बघा ऑर म्हटलेले, जर तुमचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाशी तुम्ही जर समाधानी नसाल, आणि तरी तुम्ही तुमचा मार्ग जरी बदलवला नाही, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशा गमावत आहात. म्हणजे जो जॉब आहे, जॉबशी तुम्ही सॅटिस्फाईड नाहीये, समाधानी नाहीये, तरी तुम्ही तुमचा मार्ग चेंज करत नाहीये, तुमच्या प्रेमाशी सॅटिस्फाईड नाहीये, तरी मार्ग चेंज करत नाहीये, तर पुढे ते म्हणतात यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही आनंदी भविष्याची आशाच ठेवू नका. पुढे बघा, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. पुढे कवी आपल्याला असं म्हणतोय, we also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. जर एखादं अनिश्चित असेल, काय अनिश्चित वाटणारं असेल, आणि त्याच्याविषयी जर तुम्ही रिस्क घेतली नाही, रिस्क उचलली नाही,
तर तुम्ही आनंदी जीवनाची आशा गमावत आहात. म्हणजे एखादं जर सेफ नसेल, तुमच्या दृष्टीने सुरक्षित नसेल, अनसर्टन असेल, त्याच्याबद्दल जर तुम्ही रिस्क घेतली नाही तर तुम्ही आनंदी जीवन गमावू शकता. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे गेलाच नाही, तुम्ही जे काही उच्च दर्जाची स्वप्न बघितलेली असेल त्याच्या मागेच गेला नाही, तर तुम्हाला आनंदी जीवन मिळू शकत नाही. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही जर जीवनामध्ये एकदाही स्वतःला अलाव म्हणजे परवानगी देणे, एकदाही स्वतःला परवानगी दिली नाही, एकदाही तुमचा इनर व्हॉइस ऐकला नाही, तुमच्या हृदयातला आवाज जर ऐकला नाही, तर तुम्ही यू स्टार्ट डाईंग स्लोली, आनंदी जीवनाची आशा गमावत आहात. ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. आता यामध्ये कवी आपल्याला असं म्हणतो, इग्नोर अ सेन्सिबल ॲडवाईस ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम. तुमच्या जीवनामध्ये जो सेन्सिबल ॲडवाईस आहे, सेन्सिबल म्हणजे मिनिंग दिलेले बघा, वाईज, फुल ऑफ कॉमन सेन्स, म्हणजे सुज्ञ ॲडवाईस, संवेदनशील ॲडवाईस, जर जीवनामध्ये एकदा तरी तुम्ही काय करा, इग्नोर करा, दुर्लक्ष करा, संवेदनशील ॲडवाईसकडे दुर्लक्ष करा. इफ वी फॉलो दीज पीसेस ऑफ ॲडवाईस, कवीने जी काही ॲडवाईसचे जे छोटे छोटे भाग आपल्याला इथे कवितेमध्ये सांगितलेले आहे, त्याचं तुम्ही काय करा, आत्मसात करा. वी विल मेक अवर लाईफ वर्दी ऑफ लिव्हिंग. तुमचं लाईफ एकदम जगण्यायोग्य चांगलं तुम्ही बनवा. म्हणजे ह्या सेन्सिबल जे ॲडवाईस आहे, तुमच्या जीवनाच्या सेन्सिबल ॲडवाईस पासून तुम्ही थोडेसे लांब व्हा आणि तुमच्या प्रक्षुब्ध भावना, पॅशनेट, ॲग्रेसिव्ह बनण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही काय व्हाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली, आनंदी जीवनाची आशा गमावत आहात. जर तुम्ही सेन्सिबल ॲडवाईस पासून दूर झाले नाही तर तुम्ही आक्रमक, तुमच्यामध्ये बी पॅशनेट, बी ॲग्रेसिव्ह असं कवीने आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. Okay friends, in next video we will solve the workshop of this poem. Thank you.